आता पाहूया सुपरफास्ट 100 बातम्या। देवेंद्र फडणवीसांच्या सभेचा धडाका। सोलापूर जिल्ह्यामध्ये आज 5 ठिकाणी सभा होणार। बार्शी, माढा, सांगोला, अकलूज आणि मोहोळमध्ये फडणवीसांच्या सभा। सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ शरद पवार आणि संजय राऊतांची सासवडमध्ये आज सकाळी जाहीर सभा। बारामती लोकसभेसाठी प्रचार शिगेला। मवियाच्या उमेदवारांकरता आज आदित्य ठाकरे कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये, तर उद्धव ठाकरेंची रत्नागिरीमध्ये सभा। नारायण राणेंसाठी मनसेची रत्नागिरीमध्ये आज संध्याकाळी 6 वाजता सभा। संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि बाळा नांदगावकर नारायण राणेंचा प्रचार करणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगलीच्या दौऱ्यावर। धैर्यशील मानेंच्या प्रचारासाठी शिंदेंच्या 3 सभा होणार। पंतप्रधान मोदींच्या सभांचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये धडाका। पंतप्रधान मोदींच्या राज्यामध्ये सोमवार आणि मंगळवारी एकूण 6 सभा। पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची उद्या सभा। मनसे नेते अमित ठाकरे सभेला उपस्थित राहणार। पंतप्रधान मोदींची उद्या पुण्याच्या ते दौऱ्यावर। मोदींच्या दौऱ्यामुळे शहरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त, तर पुढील 2 दिवस शहरामध्ये ड्रोन वापरण्यास बंदी। नकली शिवसेना सनातन विरोधींसोबत असल्याचं पाहून बाळासाहेब ठाकरेंनाही दुःख झालं असेल। पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। नकली शिवसेना म्हणता मग आम्हाला का घाबरता? मुघलांना सतत संताजी धनाजी दिसायचे, मोदींना उद्धव ठाकरे दिसतात। अरविंद सावंतांचं प्रत्युत्तर। महत्वाची बातमी, पुण्यामधल्या मोदींच्या सभेला अमित ठाकरे उपस्थित राहणार आहेत। पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यामध्ये जाहीर सभा होणार आहे। पुण्यामधल्या रेसकोर्स मैदानावर पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे आणि यावेळेला अमित ठाकरे यांची देखील उपस्थिती असणार आहे। काँग्रेस सत्तेमध्ये आल्यावर काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू होईल। सीएए कायदा रद्द होईल, मोदींचा काँग्रेसवर निशाणा। ठाकरेंची शिवसेना नकली शिवसेना। बाळासाहेब ठाकरेंचं कुटुंब पंजाला मतदान करणार, हे राज्याचं दुर्दैव। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। कोल्हापूरकरांनी ठरवलंय मान गादीला, मत मोदीला। कोल्हापूरची लढाई मंडलिक विरुद्ध शाहू महाराज नव्हे, तर मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदींचा कोल्हापूर दौरा, मात्र छत्रपतींच्या गादीविरोधातील प्रचार जनता विसरणार नाही, राऊतांचा हल्लाबोल। कोल्हापूरमध्ये मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर मवियाकडून टीजर जारी। भीती गादीची म्हणून सभा मोदींची, टीजरमध्ये उल्लेख। मवियाकडून माहितीला डिवचण्याचा प्रयत्न। शाहू महाराजांचा उमेदवारी अर्ज भरण्यास मवियाचा एकही नेता आला नाही, हा शाहू महाराजांचा अपमानच। संजय मंडलिकांचा मवियावर निशाणा। छत्रपतींचा अपमान महाविकास आघाडीनं केला, त्यांनी शाहू महाराजांना राज्यसभा का दिली नाही? निवडणुकीमध्ये उभं करून दारोदारी फिरवणं हा अपमान, हसन मुश्रीफांची टीका। घटक पक्षांच्या पाठीशी मोदी ठामपणे उभे, असा संदेश जातोय। मोदींच्या कोल्हापूरमधल्या सभेवर धैर्यशील मानेंची प्रतिक्रिया। आम्ही धनुष्य घेऊन उभे, आमच्या पाठीशी कृष्णासारखे नेते मोदीजी उभे, असंही विधान। उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी घोषित। आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये निकम यांचा पक्षप्रवेश। उज्ज्वल निकम यांच्या विरोधात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा आव्हान। मुंबईचा योद्धा भारताच्या संसदेमध्ये पोहोचणारच। उज्ज्वल निकमांच्या उमेदवारीनंतर शेलारांकडून विश्वास व्यक्त, तर विरोधी पक्षांनाही निकम यांना बिनविरोध संसदेमध्ये पाठवण्यासाठी भूमिका घ्यावी, आशिष शेलारांचं वक्तव्य। आमची लढाई व्यक्तीशी नाही, विचारांशी आहे। मुंबईमध्ये भाजपच्या 3 खासदारांनी कामं केली नाही। मुंबईतील 6 पैकी 6 जागा मविया जिंकेल, वर्षा गायकवाडांकडून विश्वास व्यक्त। रत्नागिरी सिंधुदुर्गचे वंचितचे उमेदवार मारुती जोशींना निवडणूक आयोगाची नोटीस। खात्यामध्ये आलेल्या रकमेबाबत निवडणूक खर्च समितीचा आक्षेप। 48 तासामध्ये सुधारित अभिलेख सादर न केल्यास कारवाईची नोटीस। पवार गटाचे सातारा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदेवर गुन्हा दाखल। बाजार समितीच्या गाळ्यांच्या एफएसआय वाटपामध्ये घोटाळा केल्याचा आरोप। नवी मुंबईच्या एपीएमसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। कितीही गुन्हे दाखल झाले तरी शरद पवारांची साथ सोडणार नाही, उद्या काहीही होऊ द्या, मात्र सर्वांनी निवडणूक लढा, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य। शशिकांत शिंदेंना अटक केली तर लोकशाही मार्गानं राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये लढा उभारणार। दहिवडीमधल्या सभेमध्ये शरद पवारांचा सरकारला इशारा। निवडणूक सुरू असताना आमच्या उमेदवारावर गुन्हा दाखल केला। निवडणुकीच्या काळामध्ये गुन्हा दाखल हा आचारसंहितेचा भंग, जयंत पाटलांची टीका। शशिकांत शिंदेंना जनता माफ करणार नाही, बावनकुळेंचं वक्तव्य। भांडूपमधल्या सोनापूर सिग्नलवर नाकाबंदी दरम्यान कॅश न भरलेली गाडी निवडणूक आयोगाच्या पथकानं पकडली। जप्त केलेली कॅश 3 ते 3.5 कोटी रुपये त्याच्यामध्ये असल्याची माहिती। पुण्यामध्ये सुप्रिया सुळेंचा मॉर्निंग वॉक करत प्रचार। तळजाई टेकडीवर मॉर्निंग वॉक करत सुळेंचा नागरिकांशी संवाद। एक निवडणूक जिंकण्यासाठी सुनेला परकी म्हणाले। सुनेला परकी म्हणण्याएवढी वाईट वेळ कोणावर येऊ नये। संसदरत्न खासदारांनी एकतरी प्रकल्प आणला का? धनंजय मुंडेंची टीका।
उपमुख्यमंत्री फडणवीस काँग्रेस नेते धवलसिंह मोहिते पाटलांची भेट घेणार. धवलसिंह मोहिते हे माढ्याचे मवियाचे उमेदवार धैर्यशील मोहितेंचे चुलत बंधू. अकलूजमधल्या धवलसिंह मोहितेंच्या घरी आज भेट होणार. माढा आणि सोलापूर लोकसभेसाठी भाजपने नेमले निरीक्षक. माढासाठी आमदार प्रसाद लाड तर सोलापूरसाठी आमदार श्रीकांत भारतीय यांची नियुक्ती. सांगलीमधल्या काँग्रेसची जागा जाण्यामागे जयंत पाटील खलनायक. राऊतांच्या माध्यमातून जयंत पाटलांनी विशाल पाटलांबाबत खेळी केली. माजी आमदार विलास जगताप यांचा गंभीर आरोप. शाली बुके बंद करा, हाताने नमस्कार करा. सोफ्याचा खर्च निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये ग्राह्य धरला जातो. अजित पवारांचे साध्या पद्धतीनं कार्यक्रम करण्याचे कार्यकर्त्यांना निर्देश. मजबूत नेता देशाचा प्रमुख असला पाहिजे. राहुल गांधींनी कामं केली असतील तर अमेठीमध्ये पडले नसते. कुठल्याही भागातून निवडून येईल असा पंतप्रधान असावा, अजित पवारांचं वक्तव्य. परभणीमधल्या मतदानानंतर महादेव जानकर बारामतीमध्ये सक्रिय. महादेव जानकर सुनेत्रा पवारांच्या प्रचारामध्ये सहभागी. सुनेत्रा पवारांना विजयी करा, महादेव जानकरांचं आवाहन. अमित शहा योगी आदित्यनाथ यांनी कोकणामध्ये येऊ नये. कोकणामध्ये आल्यास जनता कोकणाचं पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही. भास्कर जाधव यांची टीका. बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री केलं ही उद्धव ठाकरेंची पोटदुखी. नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. तर राणे शिवसेनेमध्ये असेपर्यंत तुम्हाला पद मिळणार नाही असं रश्मी ठाकरेंनीच उद्धव ठाकरेंना सांगितलं. राणेंचा दावा. भाजपची प्रणिती शिंदेंच्या विरोधात निवडणूक आयुक्तांकडे तक्रार. पुलवामा हल्ला हा केंद्र सरकारचा नियोजित कट होता हे प्रणिती शिंदेंचं वक्तव्य. देशाची बदनामी करणारं भाजपचा दावा. साताऱ्यामध्ये महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ चंद्रशेखर बावनकुळेंची जाहीर सभा. सभेदरम्यान अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश. सत्तार मैं तुम्हाला साला हूं, क्यों बार बार शक करते हो. लोकसभेला सत्तार मला पाठिंबा देणार. विधानसभेला मी सत्तारांना पाठिंबा देणार. जालन्यामधल्या भाषणामध्ये रावसाहेब दानवेंकडून टोलेबाजी. ठाकरे गटाचे नवी मुंबईतील नगरसेवक एम के मडवींना पोलिसांकडून अटक. ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक. एका व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याचा एम के मडवींचा आरोप. जळगावमध्ये नाकाबंदी दरम्यान पकडलेलं 27 किलो सोनं आज बाफना ज्वेलर्सला सुपूर्द. कागदपत्र तपासणीनंतर सोन्याचा व्यवहार पारदर्शक असल्याचं समोर. नाशिकसाठी अनिकेत शास्त्रींना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश. महाजन फडणवीसांसोबत नाशिकच्या जागेवर चर्चा. कुठल्याही क्षणी नावाची घोषणा होऊ शकते, अनिकेत शास्त्रींची माहिती. असं कोणी उठून काही बोलेल, उद्या कोणी म्हणेल मला पंतप्रधानांनी फॉर्म भरायला सांगितला. प्रवीण दरेकरांनी अनिकेत शास्त्रींचा दावा फेटाळला. शिंदे गटाच्या अजय बोरस यांनी नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांची भेट घेतली. महायुतीकडून इच्छुक असलेल्या शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोरस यांनी घेतली भेट. नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये 16 उमेदवार. उद्या निवडणुकीतून माघार घेण्याची शेवटची तारीख. कोण कोण माघार घेणार याकडे सर्वांचं लक्ष. तापमानाचा परिणाम प्रचारासाठी फिरत असलेल्या उमेदवारांवर होत आहे, तर मतदारांनी मतदानाच्या सकाळच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त मतदान करावं, हिना गावितांचं आवाहन. धुळे शहरामध्ये मंगळवारी स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी महारॅलीचं आयोजन. नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन. पुण्याच्या मुळशीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी. 115 वाहनांच्या तपासणीतून 1 लाखांची रोकड जप्त. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या नसरापूरमध्ये पोलिसांचा रूट मार्च. कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी रूट मार्च. निवडणूक प्रक्रिया शांततेमध्ये पार पाडण्याचं नागरिकांना आवाहन. पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनकडून वोट कर पुणेकर मोहीम हाती. मतदान करणाऱ्या नागरिकांना 1 लिटर ऑइल खरेदीवर 50 रुपयांचे पेट्रोल मोफत दिलं जाणार. थायलंडच्या धातूंनी बनवलेल्या 6 फुटी बुद्धमूर्तीचे 30 एप्रिलला परभणीमध्ये होणार वाटप. काँग्रेस नेते सिद्धार्थ हत्यांबरे यांची परभणीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माहिती. घरात काम करणाऱ्या नोकरांची माहिती वेबसाईटवर अपलोड करता येणार. सुरक्षेच्या दृष्टीनं मुंबई पोलिसांचे महत्त्वाचं पाऊल. मुंबईमध्ये आज मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. पश्चिम आणि हार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक नाही. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ठाणे कल्याण मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खानला अटकपूर्व जामीन देण्यास हायकोर्टाचा नकार. साहिल खानवर ॲपचा प्रचार आणि प्रसार केल्याचा आरोप. निवडणुकीमध्ये मद्याचा महापूर रोखण्यासाठी आयोग सक्रिय. राज्यामध्ये भरारी पथकांची स्थापना. मद्याचा साठा आणि विक्रेत्यांकडून होणाऱ्या मद्याच्या खरेदी विक्रीवर नजर ठेवण्याचे आयोगाचे आदेश. आरबीएल बँकेची 12 कोटींची फसवणूक. बँकेच्या दक्षता विभागाकडून तक्रारीनुसार बँकेच्या 7 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 11 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. बनावट दलालांच्या नावानं क्रेडिट कार्ड विकल्याचा आरोप. लोकसभा निवडणुकांमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर. 6, 7 आणि 13 मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या. मुंबईतल्या सुप्रसिद्ध जे रुग्णालय येत्या 15 मे रोजी 180 वर्षांचं होणार. निवडणुकीचा काळ वगळता संपूर्ण वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं रुग्णालयाकडून नियोजन.
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामधील पाणीसाठा घटला. शहरामधील तलावांमध्ये सुमारे 20.28% जलसाठा. मुंबईकरांना 15 जुलैपर्यंत पाणी पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक. पुढील 24 तासांमध्ये देशामधल्या अनेक भागात अवकाळी. उत्तर भारतासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा. जम्मू काश्मीर उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसाची शक्यता. नागपूरमधल्या काही भागात हलक्या पावसाच्या सरी तर काही भागात ढगांची गडगडाट. ढगाळ वातावरणामुळे नागपूरकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा. गोंदियामध्ये अवकाळी पाऊस आणि उन्हाच्या तडाख्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली. दरामध्ये वाढ झाल्यानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं. वाशिममध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. गेल्या महिनाभरापासून चौथ्यांदा अवकाळी परसल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. आजपासून कोकणामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमधील काही भागात तापमान वाढणार. पारा 40 ते 42 अंशांवर जाण्याची शक्यता. केंद्र सरकारची 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी. तर पांढऱ्या कांद्यासाठी 2,000 मेट्रिक टन निर्यातीला परवानगी. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय. कोकणामधील वंदे भारतचा प्रवास 2 तासांनी वाढणार. कोकण रेल्वे मार्गावर 10 जूनपासून पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जाणार. नवी मुंबईमधल्या कोपरीमधून 1,84,00,000 रुपयांचा ट्रक जप्त. 11 नायजेरियन व्यक्तींना अटक. गुन्हे शाखा आणि एपीएमसी पोलिसांची कारवाई. गोंदियाच्या कुंभारेनगरमधील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चोरी केल्याचं प्रकरण. 2 आरोपींना 5 वर्षांचा कारावास आणि 1,000 रुपयांचा दंड. परभणीच्या गंगाखेडमध्ये विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या. तर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा विवाहितेच्या माहेरच्या मंडळींचा आरोप. गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या करत सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. नंदुरबारमध्ये भोंगळ कारभारामुळे एका व्यक्तीचा मृत्यू. रुग्णवाहिका वेळेमध्ये उपलब्ध न झाल्यानं उन्हामुळे चक्कर येऊन पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू. नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या शेवाळी नेत्रंग महामार्गाच्या कामामुळे झाडांची कत्तल केल्यानं ठेकेदाराला 15 लाखांचा दंड. TV9 मराठीनं दाखवली होती बातमी. धुळे जिल्हा वकील संघाची निवडणूक संपन्न. अध्यक्षपदी राहुल पाटील तर उपाध्यक्षपदी मधुकर भिसे यांची निवड. धुळ्याच्या नांदुरीगड यात्रेतून दोंडाईच्या आगाराला मिळालं 6.5 लाखांचं उत्पन्न. दोंडाईच्या आगारातून 36 जादा बसेस सोडल्या होत्या. लग्न सराई सुरू असल्यानं भाजीपाल्याचे दर कोसळले. धुळ्यामधील बाजारामध्ये अवघ्या 50 रुपये किलोनं विक्री. महाविकास आघाडीच्या धुळ्याच्या उमेदवार शोभा बच्छाव 30 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार. अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन होणार. जळगावच्या जामनेरमधील नेरी इथल्या जनता हायस्कूलचं विद्यार्थ्यांकडून सुशोभीकरण. वेगवेगळ्या चित्रांच्या माध्यमातून भिंती रंगवल्या. नाशिकच्या चांदवडमध्ये भारती पवार यांच्यावर मतदार भडकले. 5 वर्ष कुठे होतात? भारती पवारांना प्रचारादरम्यान विचारला जाब. मनमाड, सुरगाणा पाठोपाठ चांदवड तालुक्यामध्ये संतापाचा सामना. धाराशिवमध्ये एमआयएम मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. पक्षामध्ये सक्रिय नसणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी. शहराध्यक्ष अझर सय्यद यांचे जलील यांच्यावर आरोप. अहमदनगरच्या कोपरगावमध्ये विवेक कोल्हेंचा भावी आमदार म्हणून उल्लेख. वाढदिवसाच्या बॅनरवर कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा. महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभेचे उमेदवार करण पाटलांकडे 13.5 कोटींची मालमत्ता. पतसंस्थेचे 10 कोटी 43 लाखांसह 17 कोटी 22,86,523 रुपयांचं कर्ज. महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांची 6 कोटींची संपत्ती. स्मिता वाघ यांच्यावर 87,66,000 कर्ज. प्रतिज्ञापत्रातून समोर आली माहिती. बीडमध्ये 55 उमेदवारांचे अर्ज वैध तर 19 उमेदवारांचे 44 अर्ज बाद. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. बीड मतदारसंघामध्ये 13 मे रोजी मतदान होणार. अमरावतीच्या ईव्हीएम स्ट्रॉंग रूमला पोलिसांचा मोठा बंदोबस्त. तब्बल 150 जवान 38 दिवस करणार स्ट्रॉंग रूमची सुरक्षा. स्ट्रॉंग रूमला सुरक्षा देण्यासाठी केंद्रीय दलाचे 50 जवानही तैनात. ठाण्यामधल्या कासार वडवलीमध्ये विद्यार्थ्यांनी केली मतदानाबाबत जनजागृती. सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम. मतदान करण्याचं आवाहन. नांदेडच्या बाजारामध्ये हळदीची आवक वाढली. हळदीला 18,700 रुपये प्रति क्विंटलचा दर. शेतकऱ्यांना दिलासा. बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं फळबागांचं नुकसान. तर आष्टीमधल्या सांगवी पाटण गावामध्ये 500 कोंबड्यांचा मृत्यू. शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी. नांदेडमध्ये तापमानाचा पारा 41 अंशांवर. नागरिक उकाड्यानं हैराण. शहरामधील गजबजलेल्या प्रमुख रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट. नागपुरात 3 दिवसीय बीजोत्सवाचं आयोजन. बीजोत्सवामध्ये देशभरातील देशी बियाण्यांचा समावेश. संजू सॅमसन ध्रुव जुरेलचा अर्धशतकी तडाखा. राजस्थानचा लखनौवर 7 विकेट्सना धमाकेदार विजय. राजस्थानने 197 धावांचं आव्हान 2 विकेट्स गमावून 19 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. ईडीच्या आरोपांवर अरविंद केजरीवालांकडून सुप्रीम कोर्टामध्ये उत्तर सादर. ईडीच्या 4ही साक्षीदारांचा संबंध भाजपशी. केजरीवालांचा आरोप. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये आपच्या वॉर रूमचे उद्घाटन. दिल्लीचे मंत्री गोपाल राय
आणि आपचे राष्ट्रीय सचिव पंकज गुप्तांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन. दिल्लीमध्ये आप कार्यकर्त्यांची केजरीवालांच्या अटकेविरोधात मोहीम. केजरीवालांच्या समर्थनार्थ जेल का जवाब वोट से ही मोहीम. दिल्लीमध्ये शीख समुदायाचे 800 सदस्य भाजपमध्ये सामील. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चूग यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. वायएसआरसीपी पक्षाचा लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहीरनामा प्रसिद्ध. जगनमोहन रेड्डींकडून विजयवाडा इथे जाहीरनाम्याचं विमोचन. तेलंगणामध्ये एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींकडून घरोघरी जाऊन प्रचार सुरू. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ओवैसींचा प्रचार दौरा. हेमंत सोरेन यांना अंतरिम जामीन देण्यास नकार. रांचीच्या विशेष पीएमएलए कोर्टाकडून सोरेन यांना नकार. काकांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाकडे सोरेन यांनी मागितला होता 13 दिवसांचा अंतरिम जामीन. जम्मू आणि काश्मीरच्या रामबन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन. भूस्खलनामुळे रस्ते, घरं आणि वीज टॉवरचं नुकसान. नागरिकांचे हाल. गुजरात आणि राजस्थानमधील 3 मेफेड्रोन उत्पादन प्रयोगशाळांवर कारवाई. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि गुजरात पोलिसांची संयुक्त कारवाईमध्ये 7 जणांना अटक.